आता ही मी डायग्राम काढून घेते माझ्या त्या रूमसाठी, माझी स्पेशल रूम त्याच्यासाठी हे जे चाललंय पॅनल लावायचं काम, तर त्याची ही वॉल त्यांना काढून घ्यायची. मला असं असं इथे इथे हे पाहिजे, इथे ते ड्रेसिंग टेबल असेल, इथे मेकअप स्टेशन असेल, इथे माझा सोफा असेल, इथे माझं लाईट बोर्ड असेल, वॉटेवर मी आता त्याला द्यायला जाणार आहे. तर अशा प्रकारे काहीच चुकायला नको म्हणून मी पहिलंच त्या भैयाला सांगितलं की अशा पद्धतीनेच कर. नंतर मग माझं खूप असं हे असंच हवं होतं, ते तसंच हवं होतं, हे असंच पाहिजे होतं. मग कसं मला तुम्हाला दाखवायचं आहे ना तुमच्यासाठी स्पेशल. तुम्ही मला सारखे सारखे म्हणायचे की तुझी रूम दाखव, तुझी रूम दाखव, तुझं हेअर केअर दाखव, तुझं मेकअपचं व्हिडिओ दाखव. म्हणून मग स्पेशली तुम्हाला लोकांना, माझ्या फॅन्स लोकांना, माझ्या इंस्टाग्रामच्या पब्लिकला, यूट्यूबच्या पब्लिकला स्पेशल माझी रूम दाखवते म्हणून ही सगळी तयारी चाललेली आहे. आणि गेले 1 वर्ष झाले याची मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप उत्सुकतेने वाट पाहते. म्हणजे कुठल्याच व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला असं माझं घर किंवा माझी रूम काहीच दिसत नव्हती, बिकॉज याचं खूप इन डिटेल प्रोसेसमध्ये काम चालू होतं. आणि फायनली आता ते तुमच्यासमोर येणार आहे. तर तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग, तुम्हाला दिसेलच एंडिंगपर्यंत किती छान पद्धतीने ती झाली रूम. पण त्याच्या आधी कशी होती ते पण दाखवते तुम्हाला. चला. सो इथून स्टार्ट होतं माझं मेजरमेंट आणि एव्हरीथिंग. इथे मी माझा फोटो लावणार होते पण तो नाही लावला काही कारणास्तव. सो तुम्ही आत्ताचे जे व्हिडिओ पाहताय त्याच्यामध्ये फोटो नाही आहे बॅकग्राऊंडला, बिकॉज मला वेगवेगळ्या थीमवरती वेगवेगळ्या गोष्टी तिथे करायच्या होत्या. जसं की आता क्रिसमस चालू आहे तर मी आता तिथे क्रिसमस ट्री ठेवला, न्यू इयर असेल तर न्यू इयरच्या रिलेटेड, दिवाळी असेल तर दिवाळीच्या रिलेटेड मला गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे मी माझा फोटो नाही लावला तिथे. हे छोटे छोटे मापं मी याच्यासाठी घेत होते बिकॉज मला इथे व्हाईट कलरच्या शीट लावायच्या होत्या, कारण की ते व्हाईट कलरच्या शीटवरतीच फ्लावर्स बसणार होते. तर टोटल किती मी फ्लावर्स वापरले या पूर्ण भिंतीसाठी ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला नक्कीच सांगेल. तोपर्यंत व्लॉग पूर्ण नक्की पहा, एकही मेजरमेंट चुकायला नको म्हणून. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी मला स्वतः करायच्या होत्या बिकॉज मला याचे व्हिडिओ काढायचे होते यूट्यूबसाठी. हां, ते व्हिडिओ टाकायला 1 वर्ष गेलं, हा वेगळा पार्ट आहे. सो सॉरी फॉर दॅट, बिकॉज खूप सारे लोक मला कमेंट करायचे, मेसेज करायचे, DM करायचे की ताई प्लीज कधी टाकणार आहे. सो फायनली ते आले आणि मला माहीत होतं की जेव्हा मी हे क्रिएट करत होते कधी ना कधी ते याच्यासाठी मी वेळ काढून नक्कीच ते टाकेल. सो बॅच संपल्यानंतर मला याचा वेळ मिळाला म्हणून मी याचं एडिटिंगला आता स्टार्ट केलं टाकायला. आता हे जे व्हिडिओ दिसत आहेत हे तुम्हाला टोटल माझी 15th बॅच जेव्हा चालू होती तेव्हाची, आणि आता मी हा व्हिडिओ टाकते माझी 22nd बॅच संपली आहे तेव्हा. सो तुम्ही समजू शकता की 1 वर्षाचा पूर्ण 1 ते 1.5 वर्षाचा गॅप झाला हे व्हिडिओज पोस्ट करायला. आय एम सो सॉरी फॉर दॅट. बट तुम्ही पाहू शकता की छोट्या छोट्या गोष्टींचं मी मेजरमेंट घेत होते की कारण की हे सगळं एकत्र करून मला त्या शीटचं माप घ्यायचं होतं. आणि मी मग हे सगळं मेजरमेंट्स वगैरे परफेक्ट, कारण की हे काम आपण एका डेकोरवाल्याला पण देऊ शकत होतं किंवा जे डेकोरेशन करून देतं त्याला, सतीशला पण सांगितलं असतं आणि 1-2 दिवसामध्ये करून दिलं असतं. बट ती मजा नसती आली ना तुम्हाला पाहायला. मग मी ही रूम कशी बनवली किंवा माझ्या रूमच्या बाहेरचा स्पेस मी कसा बनवला, ही छोटी छोटी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. बिकॉज मी खूप छोटी होती ना, जसं मला यूट्यूबबद्दल कळायला लागलं तेव्हापासून मी व्हिडिओज पाहायचे ना, तर त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी खूप सारे लोक, मी माझं रूम अशी सजवली, मी माझं घर तसं सजवलं, हे मी फार पहिल्यापासून हे स्वप्न पाहायचे. सो फायनली कुठे जाऊन मी आता ह्या गोष्टी करू शकत होते. तर मला हा चान्स गमवायचा नव्हता बिकॉज आपल्याला हा टाईम खूप कमी वेळा मिळतो की आपण असं काहीतरी करू शकतो. सो मी स्वतःच हे सगळं करायला सुरुवात केली. मग त्यानंतर हे मेजरमेंट्स वगैरे सगळे घेऊन झाल्यानंतर ना मी या पूर्ण हा जो सेक्शन होता हे कलर पेंट झाल्यानंतरच सगळं काय करू शकत होते. बट माझ्या डोक्यामध्ये एक मेजरमेंट होतं, एक डोक्यामध्ये गणित होतं असं की हे कलर वगैरे होतं पण मी सगळी शॉपिंग करून घेईल, डेकोरेशन वगैरे हे सगळं. आणि मी पुढचे काही व्लॉग्स टाकणार आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं डेकोरेशन कुठून घेतलं, परत कसं कसं काय काय हे सगळं मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये दाखवेल. सातवी त्याच्यानुसार हे स्वतः बनवले, मला झटपट झालेले. आणि ह्याच्यातून मग मी माझा डोर, याच्यातून माझी इच्छा आहे असं पूर्ण हे व्हावं. जसं की तुम्ही आता पाहिलं की व्हॉईस फार कमी येत होता आणि तेव्हा मला एवढी आयडिया नव्हती, पण तेव्हा मी रेकॉर्ड करून ठेवले होते व्हिडिओ, म्हणून मग तुम्ही डिस्टर्ब होऊन जाल. परत कमेंट कराल की व्हॉईस क्लॅरिटी चांगली नाही आहे, पण इथून पुढच्या व्लॉगला मी त्याची काळजी घेईल. माईक पण लावेल. तेव्हा माझ्याकडे माईक नव्हता पण आता माझ्याकडे आहे माईक, सो मी तो माईक पण लावेल आणि त्यानंतर रेकॉर्ड करेल, त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट ऐकायला येईल. मी टोटल 10,000 फ्लावर्स यूज केले. तर इथून सुरुवात झाली होती. ह्या टोटल 10 शीट मी आणल्या होत्या, काही एक्स्ट्रा लागलं तर मग कुठे दुसरीकडे लावता येईल अशा हिशोबाने. आणि ह्या ज्या बॅगा आहेत त्यातल्या टोटल 20 बॅगा मला लागल्या. त्या प्रत्येकी बॅगमध्ये 400 फुलं होती.
आणि अशा टोटली 20 बॅग्स मला लागलेल्या आहेत फ्लावर्स लावायला. पण हे फ्लावर डायरेक्टली लागणार नव्हते, म्हणून मग हे फ्लावर पहिले मी शीटवरती मोकळे केले. मग हे मोकळे केल्यानंतर कळलं की याला आपण काहीतरी स्टिक लावायला पाहिजे. मग मी त्यानंतर आपली टूथपिक जी असते ती घेऊन आलेली. आणि खरं तर पहिलं मी मोजायला सुरुवात केली की खरंच तेवढे फ्लावर्स आहेत का एका बॅगमध्ये. ते एक बॅग मोजल्यानंतर कळालं की हा जेमतेम तेवढे फ्लावर्स असतात, पण थोडेफार कमी जास्त पण बऱ्याच बॅगांमध्ये असतात. म्हणून मग मी हे पहिलं मोकळे केले, सुट्टे केले. मग मी एक अंदाज घेतला. मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे टूथपिक लावल्यानंतर हे अशा पद्धतीने हे होत होते. पण माझ्याकडे जे ऑलरेडी घरामध्ये होते ते टूथपिक फार कमी होते. मग मी एका शॉपमध्ये गेले. शॉपमध्ये गेल्यानंतर म्हणजे जे बलून डेकोरेटरचं जे शॉप असतं त्या शॉपमध्ये जाऊन मी टूथपिक घेऊन आले. मग ते टूथपिकचे पण बरेच बॉक्स मला लागले. मग त्या प्रत्येक टूथपिक मग मी आयडिया नंतर केली की त्या प्रत्येक टूथपिकला निम्म केलं, म्हणजे एकाचे 2 भाग केले. त्याच्यामुळे मग मला कमी टूथपिक लागतील असं माझा गैरसमज होता. पण टूथपिक ह्या भरपूर लागल्या. आणि 2 टाईपचे फ्लावर आणले होते. मग हे लावून पाहिले, पण हे जास्त महाग होते. 800 रुपयाला एक बॅग होती ह्या फ्लावरची, त्याच्यामध्ये 200 पीस होते. सो मग मी हे 4च बॅग आणले होते. पण 4 बॅगमध्ये ते काय होणार नव्हतं. पण मी याची एक सेपरेट शीट बनवून ठेवली एक वेगळ्या गोष्टीसाठी. आणि बाकीचे जे फ्लावर्स आणले होते ते आय थिंक 600 रुपयाला एक बॅग होती. सो ते पिंक फ्लावर्स तसे मी आणले आणि मग लावायला सुरुवात केली. हे जे मी लावते हे माझ्या 16 बॅचच्या वेळेला मी हे लावत होते. आणि 15 बॅच जसे स्टार्ट झाले तेव्हापासून मी त्या रूमचं काम काढलं होतं. 16 बॅचला मी फ्लावर्स लावायला घेतलेले. त्यानंतर 17 बॅचला मी पिंक रूमच्या शॉपिंगला गेले होते. ते कुठे गेले होते हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. आणि हे जे 10 मिनिटाचा व्लॉग टाकला आहे त्याच्यामध्ये मी बिहाइंड द सीन केलं की त्याच्यामध्ये कसं कुठून मी सगळ्या छोट्या गोष्टी करत होते. कशी मी माझी पिंक रूम प्रत्येक बॅचला थोडं काम करत कसं डेव्हलप केलं. बिकॉज 40 डेजमध्ये मला इतका वेळच मिळत नाही की फुल डे मी ह्या गोष्टी करू शकेल. क्लास झाल्यानंतर आम्ही हे करायचो. आता माझी 22nd बॅच चालू होती. ती झाल्यानंतर संध्याकाळच्या टाईमला मला वाटतं 9 वाजता हे करायला लागायचं. तर 2 डेजमध्ये आम्ही हे पूर्ण केलं. तर ह्याचा मी व्हिडिओ नाही काढला, पण तुम्हाला सांगते गंमत. तो जो घोडा असतो ना कलर पेंट करायचा, त्या घोड्यावरती उभं राहून त्याच्यावरती उंच भिंतीवरती ड्रिल वगैरे करून मग आम्ही ह्या शीट लावल्या होत्या. बिकॉज जो 2 वे टेप असतो आणि 4 mm टेप असतो तो दोन्ही लावून पाहिलेला, पण ती शीट काय त्याला व्यवस्थित हे होत नव्हती. म्हणून आम्ही डायरेक्ट ड्रिलच केलं की त्याच्यामुळे एकदम भिंतीमध्ये व्यवस्थित आहे. किती पण जड वजन असेल तरी हे ती शीट याला सगळं कॅरी करू शकते असं आम्ही हे केलं. आणि त्यानंतर दुसरं एक पद्धत याला शीटला लावण्याची, ती म्हणजे तुम्ही तो फेविकॉलचा वेगळा एक बॉन्ड मिळतो असा लाल कलर टाईपमध्ये राहतो, थोडासा असा हनी कलरसारखा. तर त्याने पण तुम्ही चिकटू शकता. बट तुम्ही याला जेव्हा रिमूव्ह कराल तेव्हा त्याचं खूप विचित्र दिसलं असतं. म्हणून मग मी हे लावलं. मला माहिती आहे हे होल टाकल्यानंतर पण मोठ्या स्क्रूमुळे पण भरपूर मोठे होल बसणार आहे, पण त्याला पुट्टी भरून आपण इव्हन दाखवू शकतो नंतर आपण. तर अशा पद्धतीने बऱ्याच फुलांच्या बॅगा होत्या माझ्याकडे. त्यातल्या 20 बॅगा आम्ही वापरल्या. आणि सो माय गर्ल्स, तुम्ही एवढं छान हे डेकोरेट करताय. तुमची फिलिंग काय, तुमच्या मॅमची रूम तुम्ही डेकोरेट करताय तर? हां, खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतं ना बॅगा. वाटलं नव्हतं रिझल्ट असे भारी भेटले. काय म्हणते? वाटलं नव्हतं इतके भारी रिझल्ट. मग इमॅजिनेशनची पॉवर किती असते. आणि ही थीम मी एका बँकॉकच्या का थायलंडच्या एका कॅफेमध्ये पाहिली होती, पूर्ण पिंक फ्लावरनी ते. आणि पिंटरेस्टवरती पण हे खूप जास्त ट्रेंडला होतं. सो मला हे असं पिंक थीममध्ये करायचं होतं. डिसेंबरमध्ये क्रिसमसच्या ह्याला मग जो जिना आहे त्याला स्टेअरकेसच्या वरती जो पार्ट आहे त्याला आम्ही ग्रीन कलरच्या ह्याच्याने असं छान सजवलं. बिकॉज फोटो व्हिडिओमध्ये ते खूप सुंदर दिसत होतं. आणि याच्या रिलेटेड अजून काही गोष्टी असतील, तुम्हाला क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आम्ही लाईट्स आणि एवढं सगळं इफेक्ट्स नंतर व्हिडिओ रेकॉर्ड केला तुम्हाला दाखवण्यासाठी की बिफोर वर्सेस आफ्टर किती सुंदर आहे. त्यानंतर हा क्रिसमस ट्री आम्ही हे केला. बिकॉज अनबॉक्सिंगचे जे व्हिडिओज होते ते मला याच्यासमोरच काढायचे होते. बिकॉज हे खूप जास्त मुलींना खूप आवडते. गर्लिश थिंग्स आहेत. आणि पिंटरेस्टी जे आता खूप ट्रेंडिंगला आहे, मुली वेगवेगळ्या गोष्टी करतात, तसंच मी पण करण्याचा प्रयत्न केला. फक्त नवीन पद्धतीने थोडंफार मी त्याच्यामध्ये माझा ट्विस्टही टाकला आहे. आणि मला हे सगळं स्वतः हाताने करायचं होतं, हा फील घ्यायचा होता. म्हणून मग मला इतका वेळ लागला हे सगळं करायला. बिकॉज बॅच मॅनेज करून, बॅचचं सगळं शेड्यूल मॅनेज करून मग दरवेळेला थोडं शॉपिंग कर, मग हे राहायचं ते राहायचं. बट फायनली आता सगळं व्यवस्थित झालं आहे. मी आता तिथे व्यवस्थित व्हिडिओज वगैरे काढू शकते, फोटोज वगैरे काढू शकते.
याच्यासाठी आता तुम्हाला मी ते व्हिडिओज पण व्यवस्थित दाखवते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शॉपिंगबद्दल थोडा गोष्टी दाखवणार आहे, की मी कुठून काय कसं आणि माझं जे वॉशरूम आहे त्याचं जे मेकओव्हर मी केलं आहे काही गोष्टींचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्हाला नक्की आवडेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. मी पुन्हा कमबॅक करते आहे माझ्या नवीन ब्लॉगसोबत. तुमचा सपोर्ट कायम असाच राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि शॉर्ट्स पण पाहायला विसरू नका. त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण खूप छान गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि दुसरी गोष्ट, यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसांपासून ॲक्टिव्ह नसल्यामुळे तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते. पण इथून पुढे तुम्हाला नवीन कॉन्टेंट देण्याचं मी नक्की प्रॉमिस करते. आणि हे व्लॉग आवडले असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. नेक्स्ट व्लॉग अजून कशावरती पाहायला आवडतील आणि कशा कॉन्सेप्टवरती मी टाकू हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यावेळेला बॅक व्हॉईस लावला आहे. अजून पुढचे नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट फ्रंट फेसनी बोलताना नक्की दाखवेल. कधी असं होतं की कोणी रेकॉर्ड करायला नसतं, मी एकटीच व्हिडिओ रेकॉर्ड करत असते स्टँड लावून. मग त्याच्यामुळे त्यामुळे असे व्हिडिओ पाहायला भेटतात. बट ट्रस्ट मी, अजून पुढच्या व्लॉगमध्ये अशा काही गोष्टी जे पाहून तुम्हाला खूप हसायला पण येईल आणि खूप एक्सायटेड व्हाल तुम्ही अजून जास्त. कॉम्प्लिकेटेड गोष्टी होत्या बऱ्याच, ते सुद्धा आम्ही हँडल करून खूप छान गोष्टीने आमची रूम बनवली आहे. आणि माझी स्वप्नातली जी रूम होती की पिंक रूममध्ये मी छान व्हिडिओज वगैरे काढेल. तुम्हाला सगळ्यांना मी नवीन कॉन्टेंट देईन माझं. होप यू लाईक दिस व्हिडिओ आणि न्यू ब्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय.